आहे पूर्ण आणि पूर्ण नदी वाहते संत गतीने. तसं जर बघायला गेलं तर गुरं पण चांगलीच चालतात आता. या. 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 नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे मिस्टर एम कॉमला यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तर खूप दिवसापासून म्हणजे व्हिडिओ पण नाही ना, यूट्यूबवर अशी जास्त क्रिएशन पण नाही केलं ना, काहीच केलं नाही आहे. बट फगेट तुम्हाला तर माहिती आहे. सो आता गणेशोत्सव आहे आणि कोकणामध्ये तर खूप धडाक्याने हा उत्सव साजरा केला जातो. सर्व भाविकांच्या घरी श्री गणपती बाप्पा असतात. आरती, भजन, कीर्तन, नाच, खूप काही साऱ्या गोष्टी कलात्मक केल्या जातात. तसंच माझे गाव उमळी आणि माझी वाडी गोंधळेवाडी, खूप सारे काही कलाकार आहेत आमच्या वाडीमध्ये. खूप काही असे म्हणजे उच्च पदावरी लोक आहेत, म्हणजे नोकरी. पण तसं बघायला गेलं तर आमच्या वाडीमध्ये ही पूर्वजांपासून कला जोपासली जाते. त्याच्यामध्ये गोंधळ हा प्रकार तर तुम्हाला माहिती असेल. आंब्याचे गोंधळे असे म्हटले जातात. तर आता हा तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कधीतरी जे कोकणामध्ये नाही आहेत, कोकणामध्ये या नक्कीच एकदा तरी. आणि कोकणाचं गणपती बाप्पाचं वातावरण, जो गणपती बाप्पाचा जो हे असतो म्हणजे कालावधी असतो, तो नक्कीच एकदा अनुभवायला कोकणामध्ये या कधीतरी. एवढं तुम्ही स्वतःला म्हणजे विसरून जाल ना की तुम्ही त्या लाईफमधून इकडच्या लाईफमध्ये आलात आणि आपण कोणती लाईफ जगतोय ना. तिथे पैशाचा मोह नाही ना, कोणतीच अपेक्षा नाही. बट जर तुम्हाला हा क्षण जर अनुभवायचा असेल खरोखर, म्हणजे एक वेगळाच म्हणजे मुवमेंट असतो. जर गणपती बाप्पाची आरती, परत ते भजन, कीर्तन, खूप काही साऱ्या गोष्टी आहेत. मी पण आता खूप दिवसानंतर आलो आहे. समथिंग आज 1 सप्टेंबर आहे. तब्येत पण ठीक नव्हती, खूप काही गोष्टी चालू आहेत लाईफमध्ये. तब्येत पण ठीक नव्हती, म्हणतो डायरेक्ट इकडे निघून आलो. कारण मुंबईला मी एकटाच राहतो, त्यामुळे आपले रिलेटिव्स आणि कोणच नाही. इकडे आलो. आता बघाल पाठचा जो परिसर आहे हा पूर्ण माळाचा परिसर आहे. आत्ताच आईला बोललो की जा तू वरती, नंतर मी डॉक्टरकडे जाईन. कारण तिला पण गणपतीचा प्रसाद बनवायचा आहे. आणखीन परत घरचं काम बघायचं आहे. तर खूप साऱ्या काही गोष्टी आहेत. त्यामुळे म्हटलो मी नंतर डॉक्टरकडे जाईन, आधी तू पहिली तुझं काम कर. तुम्हाला तर माहिती आहेत माझ्याकडे आमच्याकडे गुरं आहेत. आता इथे तुम्हाला नाही काय दिसणार, बट हा जो परिसर आहे ना, याच्या खाली तिकडे नदी आहे. मित्रांनो, सांगायचं एवढंच की आपण जॉब करताना आपण स्वतःला विसरून जातो की आपण कुठे जन्म घेतला आणि आपल्याला काय करायचं आहे, काय गोष्टी कोणत्या करायच्या आहेत. तसंच आता मी पण जरा भारावून गेलेलो आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. पण असो, संघर्ष घडवतो पण आणि आयुष्य घडवतो पण. असो, ती बघाल ना जी पाठीमागे सगळी आहे ना जाळ आहे पूर्ण, त्यामुळे तुम्हाला कोकणातून आहे ना काही दिसत नाही आहे. आणि मी तुम्हाला आता एक मौल्यवान वस्तू दाखवतो, जी एकदम मौल्यवान वस्तू असते ह्या मोसमामध्ये. ही आहे सोनवेल, जी श्री गणेश यांना अर्पण केले जाते. श्री गणपती बाप्पा यांना ही अर्पण केले जाते. ही सोनवेल आहे. सोनवेल सगळं तुम्हाला मी दुर्वा पण दाखवेन. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या आम्ही गणपतीची आरती करताना ते पूजेला, म्हणजे जसं की फुलं असतात जसे ठेवतो आपण पूजेला, तसंच हे एक नैसर्गिकरित्या उगवलेले एक दुर्वा असतो आणि एक हा सोनवेल असतात. बघा, सोनवेलची बागच आहे छोटीशी इथे, ज्या आम्ही श्री गणपती बाप्पांना अर्पण करतो. ह्याच्यामागचा पण इतिहास खूप असेल, त्या गोष्टी जास्त पण काही मला माहिती नाही आहेत. बट लेट्स एक वेगळाच बघा, एक वेगळाच तुम्हाला कलर. परत आणखीन हे बघा आतमध्ये सुंदर आहे तसं म्हणायला गेलं तर. एक नॅचरल
फूल तसं म्हणायला गेलं तर. आणि साईडला बघाल तर हे बघा, ह्याला हे होतात करंदा. हे बघा हे छोटं फळ आहे, हे खूप मोठं होतं. एक जमिनीच्या आतमध्ये पण असतात, हे जमिनीच्या आतमध्ये पण असतात. त्यांना भाजलं जातं, जसं कंदमुळे खातात ना तसं त्यांना भाजलं जातं आणि खाल्लं जातं. लहानपणी खाल्लं होतं, पण आता तर काही पुन्हा काही क्षण आला तर नाही लाईफमध्ये असं. बट असो, सकाळचे तरी 8 वाजलेत, पण रात्री पण खूप लेट झोपलो मी. आणि जर अशा परिसरामध्ये आलात ना, गुरांकडे आलात ना, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे झाडे, फुले, परत वेली पण भेटेल. खूप काही प्रकारची वनस्पती तुम्हाला ना पाहायला मिळतील. तसंच हे बघा, हा बघा, हा जो आहे ना त्याला तिरडा म्हणतात. हा बघा सुंदर फुल. आणि हा जो असतो ना, हा याचा भाग इथे आतमध्ये आहे तो. हा जो याचा भाग असतो ना, आपण जसं इरेझर यूज करतो, ओके, इरेझर यूज करतो तसं आपण तो पाठीवर यूज केला जातो. आता नवरात्र येतात. नवरात्रेला बरोबर तुम्हाला माहिती आहे, 9 दिवसांचा समूहाला नवरात्र बोलतात. इकडे तसं बघायला गेलं तर आमच्याकडे घटी ते बोलले जातात. हे जे तुम्ही फूल पाहताय ना, हे फूल हे बघा आतून पूर्ण बघा, खूप सुंदर आहे मोस्टली. आणि हे फूल आहे ना, म्हणजे नवरात्रीला पूजेला यूज केला जातं, एक माळा बनवण्यासाठी. तर नवरात्रीच्या 9 माळा असतात. घटीदेव म्हणजे आपली कुलस्वामिनी, यांचे घट बसले जातात त्यावेळी. तेव्हा पण असंच असतं की बट गणपती परत हे खूप उत्साह आनंद असतो सगळीकडे. तसं म्हणायला गेलं तर जास्त करून तुम्हाला साखरमणी तर गणपतीलाच दिसतील. खूप काही मला अजून गुरं बघायची आहेत. बघा वेल मामा. सो गुरांचा आवाज मला पुढे येतो आहे, कॅमेरा पण पकडता येत नाही. ओके, सगळीकडे रानच रान आहे. तिकडे बहुतेक गुरं आहेत आतमध्ये. हे बघा पूर्ण बाहेर पडायला पण म्हणजे इकडनं पर्याय नाही आहे. पण लेट्स फॉरगेट, काहीच इश्यू नाही. इतर काही गावचा माणूस आहे तर मी हा काही सगळ्या वाटा शोधू शकतो. खूप झाले 3 वर्ष होऊन गेले, जास्तकडे तरी गुरांकडे येत नाही. बट काही गोष्टी अजून विसरलेल्या नाही आहे मी. असो, ही बघा फायनली मला गुरं भेटली माझी, वरती चरत आहेत. हे बघा, हा बघा, हे रानडुकर असतात ना, हे पूर्ण असं पूर्ण उकरतात. वरती चाललं गुरांकडे. काय आला, हे बघा, हे बघा, या 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 या. हे बघा प्रेम, याला म्हणतात प्रेम. या 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 या. हो हो हो. तर हे प्रेम खरोखर, ह्या प्रेमाला तर काही शब्दच नाहीत. कधी पण मुक्या प्राण्यांवर कधी पण प्रेम करा. तुम्हाला कधी जीवनामध्ये धोका मिळत नाही ना. तुम्ही जे एक्सपेक्टेशन ठेवता लोकांकडून त्या जास्त उम्मीद ठेवू पण शकत नाही. तर बेटर राहील ह्यांच्यावर प्रेम करा. हे बघा, ही बघा मला चाटते आता ती. गोमाता आहे. हा हा हा. बट खूप सुंदर आहे तसं म्हणायला गेलं तर. हे बघा, आता ती माझ्याजवळच येते. जास्त तर आमची ओळख नाही, पण आमच्या घरचीच गाय आहे ती. खूप सुंदर वाटतं आहे तसं म्हणायला गेलं तर. मोस्टली तरी आमच्या पूर्ण वाडीमध्ये आता तरी तुम्हाला 50-51 तरी गुरं म्हणजे भेटून जातील. हे काम, हे बघा, ही बघा, आता ही माझ्याच पाठी लागणार. बापरे, चला. असं सकाळ तर सुंदर चाललेली आहे. बट हा गावाला आता इश्यू काय झालेला आहे
की आमच्या इकडे नेटवर्कचा जरा इश्यू झालेला आहे. क्राऊड पण वाढलेला आहे, खूप काही जरा वाढलेलं आहे त्यामुळे. लेट्स असो. आणखीन परत आणखीन एक तुम्हाला गोष्ट दाखवतो ह्याच्यामध्ये. कसं बघा गेला तर ही तर माझ्या पाठवण्याच येत आहे. काय आला? हां काय आला? या थांब 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 या या. ओके ओके. सो आणखी एक तुम्हाला काही गोष्ट दाखवायची आहे मला, ती म्हणजे हे बघा. हे बघा, हे फुटल्यावर आहे ना एकदम असे गोल बनतात. ते काय आला? इथं खूपच पाठला करते माझी. असं सगळी झाली. तुम्हाला मी हे दाखवले म्हणजे फुलं दाखवली. आणखी मी तुम्हाला आता भाजी दाखवणार आहे, रानातली भाजी. एक टाकळ्याची भाजी असते ही बघा. हिची भाजी सेम पालेभाजीसारखी लागते. तुमची पालक हे असतं ना सर्व, तशी भाजी याची लागते. हे बघा, ह्याला टाकळा म्हणतात आमच्या इकडे. हा टाकळ्याचा म्हणजे तुम्हाला सांगू ना, ह्याला उकडवतात. उकडवल्याच्या नंतर आहे ना ह्याला बरोबर पाण्यामधून बाहेर काढतात आणि ते पाणी बाहेर टाकलं जातं. मोस्टली करून ते त्याचं ना पूर्ण असं त्याला प्रेस केलं जातं. प्रेस केल्याच्यानंतर तिथं पूर्ण कापून घेतात त्याला एकदम बारीक 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 कापून घेतल्यानंतर कांदा, लसूण, परत आणखीन म्हणजे जशी फोडणी एक पालेभाजीला फोडणी देतात तशी सेम देतात. त्याच्यामध्ये परत खोबरं टाकलं की आणखीनच खूप काही सुंदर बनले जातं भाजी खरोखर. आता मी खाली उतरतो कारण गुरं पुढे गेलेत, त्यामुळे ज्या वाटेने मी आलो त्याच वाटेने मी चाललो आहे. ठीक आहे, पाठलाग सोडायचं नाव घ्यायचं नाही. असो, तब्येत म्हणजे एवढी बिघडली आहे की मला बोलता पण येत नाही आहे. टॉन्सिलचा प्रॉब्लेम झाला आहे. जरासं काही खूप पैजमन झालं होतं. बट असो, मुंबईला डॉक्टर चालू होते पण तिकडे काही फरक नाही जाणवत आहे, त्यामुळे मी इकडे आलो. असो, गुरं खूप पुढे गेलेत. हे बघा, ही माझ्याच पाठवून येते. हां, खूप सुंदर. हे बघा, बापरे. सुंटेला कोकणी वारा ग, सुंटेला कोकणी वारा आहे तुझ्या आंब्याच्या वाना गलावी ते. सो फायनली मी ज्या प्लेसवर होतो त्याच प्लेसवर आलं. ती पण आता चढायला लागले फायनली. असो, तर मी आता व्हिडिओ जरा स्टॉप करतो. स्टॉप केल्याच्यानंतर पुढे आपण आहे पूर्ण आणि पूर्ण नदी वाहते संत गतीने. तसं जर बघायला गेलं तर गुरं पण चांगलीच चरतात. आता 1-1.5 तासानंतर त्यांना परत घराच्या परताव्यासाठी परत पाठी ढकललं जाईल. असंच आहे की जे गावचं रुटीन आहे तसं म्हणायला गेलं तर खूप बिझी शेड्यूल असतं सकाळचं. तसं म्हणायला गेलं तर सकाळी 5:45 उठायला लागतं. 5:45 उठायच्या नंतर परत ज्यांच्याकडे गुरं आहेत त्या गुराचे म्हणजे विष्ठा किंवा ते गोमूत्र सगळं तो वाडा साफ केला जातो. त्याच्यानंतर ती गुरं सोडतात. तर ते 6, 6:15 त्याच्यामध्येच वाजून होतात. गुरं सोडल्याच्यानंतर ती गुरं माळावर घेऊन येणं, माळावर त्यांना चरवण्यासाठी तरी एक 3-4 तास तरी सकाळचे, परत संध्याकाळचे 3-4 तास, म्हणजे एक 6 तास तरी ह्या गुरांमध्ये जातात. 8-1 तास तरी गुरांमध्येच जातात तसं म्हणायला गेलं तर. पण इथे मनाचे राजे आहेत. गुरं सोडणं त्यांच्यावर डिपेंड असतं. परत सकाळी 7 ते 10 किंवा 11 म्हणजे 4 तासाच्यामध्ये. त्यानंतर न्यारी करणार. न्यारी केल्याच्यानंतर पहिलं म्हणजे इथून जाणार गुरं घेऊन 11 वाजता गेल्याच्यानंतर त्यांना बांधणार वाड्यामध्ये किंवा गोड्यामध्ये किंवा गोड्यामध्ये बांधल्याच्यानंतर त्यांना बरोबर एक 3 वाजता सोडतात. पण त्या पिरियड दरम्यान घरी जाणार जे पण असेल जो गुराखी तो आंघोळ करणार. आंघोळ केल्याच्यानंतर देवबत्ती करणार. देवबत्ती केल्याच्यानंतर तो बरोबर पूजा करणार. पूजा केल्याच्यानंतर परत दिवसाची त्यांची सुरुवात होऊन जाते. तर असंच एक डेली रुटीन जे मॉर्निंग रुटीन असतं खूप ग्रेट म्हणजे खूप बिझी शेड्यूल असतं. पण इथे स्वतःचा मनाचं राजा येते आणि नदी पण खूप संत गतीने वाहते.
कारण पाऊस काल पण पडत होता इकडे गावाला तसं म्हणायला गेलं तर. गुरं पण आता मला ह्याच्या पुढे तर न्यायची नाही आहेत मला, कारण मी इकडे आज एकटाच आहे त्यामुळे. आणि गुरं पण खूप जास्त आहेत माझ्याकडे. बघा डॉमी, गुरं पण खूप माझ्याकडे जास्त आहे. समथिंग 45 असतील. 45 गुरं एकट्याला ते सावरणं खूप क्रिटिकल असतं माझ्यामध्ये तरी. बट असो, लेट्स फॉरगेट. हा जीवनामध्ये हे क्षण तर परत येणार नाहीत आणि हे दिवस पण पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे घरच्यांना जेवढी माझ्या रीतीने म्हणजे मदत करता येईल तेवढी म्हणजे हेल्प करत राहतो. कारण आई तर खूप सगळ्या ह्याच्यामध्ये बिझी आहे. त्यामुळे मी तिला किंवा वडिलांना जास्त मी हेच विचार करतो की त्रास नाही द्यायचा. पण असो, ज्यांना आपल्या आईवडिलांचं दुःख समज त्यांना माहिती असेल. फटाफट पाठी चला इथून. सगळ्या खूप मोठ्या गाई आहेत. चल पाठी. बघा, हां हां चल ये असं करणार. आणि जास्त करून गुरं बघायला गेलात ना तर ह्या खैरांच्या ना बुंद्याला बरोबर चरतील. कारण खैराच्या बुंद्यांना आहे ना बरोबर आहे ना गवत जरा जास्त असतं त्यांच्या सावलीमध्ये. त्यामुळे असा जरा ऊन पण येतं आहे, सावली पण येते, पावसाचा पण जरा मोसम आहे. बट ठीक आहे, हा मोसम एन्जॉय करता आला पाहिजे. भले ते कसे असू दे, तो मोसम कसाही असू द्या, काहीच फरक पडत नाही. माझ्याकडे काठी पण नव्हती. माझी आई मला काठी देणार होती पण नाही घेतली. असो, पूर्ण रान तर आहे, ते काठी काढायला का किती वेळ लागणार आहे. तर मिस्टर एमको अमोलाच्या लाईफ आणि मिस्टर एमको अमोलाचं गाव पण खूप सुंदर आहे. नक्कीच कधीतरी एकदा विजिट द्या. असो, बघा साईडला पूर्ण म्हणजे हा इथं ओवळ आहे. ओवळच्या नंतर तिकडे नदी आहे खाली एकदम मोठी. आता चाललेत गुरं. चल मासे पण छोटे घेतो याच्यामध्ये वरपर्यंत आहे. चिकन आहे, चिकन. वेगळे वाटत असं नाही. चिकन उडाला हा. गुरा तिकडे तिकडे तुम्हाला सगळा मोठ्या मोठ्या गाई आहेत. पण चिखलामध्ये कॅमेरा उलटा होतोय. चिखलामध्ये डायरेक्ट खाली खाली आता घरी ठेवली. काठी पण एक असते त्यांच्यासोबत. काय पण बसते बघा. आणि चिखल चिखल एवढे पायात जातात. सगळ्या गाईच तिकडे. म्हणजे पाणी कमी दिसतील. इकडे पूर्ण शेती व्हायची. आता शेती पण नाही, काही नाही इकडे. चालला तिकडे पुढे आला तर गुरांच्या पुढे. कारण पुढे नाही गेलं तर डायरेक्ट गुरं पुढे जातात. काय पूर्ण पूर्ण चिकला पाहायला हा पूर्ण चिकल पाहिजे. पाहतो पाहायला आवाज येतात. तिथे चिकल बघा हे अथंगाचे पसरलेले आमची नदी. बघा खूप खूप मोठी नदी आहे, खूप मोठी. हे गुरं इकडे येतात. आता हे गुरं सगळे इकडे येते. बरोबर आम्ही सकाळी 6ला गुरं सोडतो. 6ला गुरं सोडल्याच्या नंतर डायरेक्ट माळावर घेऊन येतो हळूहळू सर्वात. आणि 10:30ला इकडनं हाकलतो. 10:30ला हाकलल्याबरोबर बरोबर 11 वाजेपर्यंत गुरं घरी जातात. 11 वाजल्याच्या नंतर त्यांना बांधणं, त्यानंतर आंघोळ करायची. आंघोळ केल्याच्यानंतर पूजा करायची. पूजा केल्याच्यानंतर बरोबर भाकरी किंवा काय असेल न्याहारी ती खायची. म्हणजे इकडचं जे डेली रुटीन आहे ना खूप वेगळं आहे अदर जर तसं बघायला गेलं तर.
खूपच वेगळं आहे तसं म्हणायला गेलं तर. हे बघा. हो हो, त्याच्या अंगठी पण करतात, चांगलं आहे सगळ्यात तसं बघायला तर. आता मी आलो एक शेवटच्या टोकावर. मुंग्या पण चावतात पायाला. तर इकडच्या माणसाचं शेड्यूल खूप वेगळं आहे आणि खूप बिझी पण आहे. त्यामुळे गावचा माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये गुंतलेला असतो, पण तो स्वतःच्या मनाचा राजा असतो. या या येडा एका जागेवर धरता येत त्यांना चढता येत नाही. बापरे, माझ्या पायात काटा पण दुखला.